महाराष्ट्र आवाज न्यूज। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पानबारा गावाजवळ सायंकाळी सुमारे 4:45 वाजता भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिल्यानंतर एर्टिगा कारलाही धडक बसून तिहेरी अपघात झाला। या अपघातात पिकअप चालकासह 2 जण जखमी झाले असून ट्रक चालकाविरुद्ध विसारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय पोसल्या जगताप वय वर्ष 35 राहणार पळसून तालुका नवापूर हे त्यांच्या पिकअप MH39 AD 1387 मधून शेतातील सुमारे 10 मजूर घेऊन पळसूनकडे जात होते। पानबारा गावाच्या पुलाजवळ पुढे मेंढ्यांचा कळप आल्याने त्यांनी वाहन ट्रॅक्टरच्या बाजूने सावधगिरीने घेतलं। त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टाटा ट्रक RJ19 GH 5859 चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत पिकअपला जोरदार धडक दिली। धडकेनंतर पिकअप पुढे जाऊन एर्टिगा कार GJ05 JK 7915 ला धडकली। या अपघातात फिर्यादी अजय जगताप तसेच त्यांचे मेहुणे राजेंद्र जगन कोकणी हे जखमी झाले। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला आहे। या तिहेरी अपघातामुळे महामार्गावर तब्बल 2 तास वाहतूक कोंडी झाली होती। अपघाताची माहिती मिळताच विसारवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने, वसंत वसावे, राजू कोकणी, निलेश पाडवी सह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गावकरींच्या मदतीने उपचारासाठी दाखल केलं होतं। तसेच जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित यांनी जखमींना बाहेर काढून मोलाचं सहकार्य केलं होतं। या प्रकरणी अजय जगताप यांच्या फिर्यादीवरून विसारवाडी पोलीस ठाण्यात BNS कलम 281, 125A, 125B तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार वसंत वसावे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.